नमस्कार बांधवांनो, आज आपण मंगलाष्टक म्हणजे काय आणि लग्नात मंगलाष्टका का म्हटली जाते याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजल या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। आपल्या हिंदू विवाह पद्धतीमध्ये मंगलाष्टक एक विधी महत्त्वाची आहे। विवाह प्रसंगी जेव्हा वधूवर एकमेकांसमोर पहिल्यांदा येतात त्यावेळी दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हटली जातात। मंगलाष्टक म्हणजे 8 श्लोकांचे मंगलवचनांचे अष्टक असते। मुहूर्ताची घटिका जवळ येईपर्यंत मंगलाष्टके म्हणण्याची पद्धत आहे। मंगलाष्टक हा एक शब्द आहे जो भारतातील विवाह दरम्यान वाचलेल्या पवित्र हिंदू धर्मग्रंथांचा संदर्भ देतो। हा एक संस्कृत शब्द आहे जिथे मंगला म्हणजे शुभ आणि स्तक म्हणजे दस्तऐवज किंवा धर्मग्रंथ। या दस्तऐवजात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी हिंदू विवाह समारंभात मंत्र आणि स्तोत्रांचा संच आहे। विवाह विधीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि पुरोहित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजारींद्वारे त्यांचे पठण केले जाते। शास्त्रामध्ये 16 मंत्रांचा समावेश आहे ज्याचे पठण विशिष्ट क्रमाने केले जाते। प्रत्येकाचे स्वतःचे महत्त्व आणि अर्थ आहेत। विवाह समारंभात वधूवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके आपली ओळख राखून देतात। मंगलाष्टकांचे मूळ विवाह प्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दाम्पत्य जीवनासाठी द्यावयाचा आशीर्वाद आहे। पारंपरिकरित्या मंगलाष्टक ही 8 ओळींचा रचना असलेली विशिष्ट सुरात म्हणण्याची पद्य रचना आहे। तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरात अक्षतांचा वर्षाव करतात। हे पद्य चरण मराठी किंवा संस्कृतमध्ये असते। एक चरण संपल्यानंतर शुभमंगल सावधान असे म्हणतात। दोघांना आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करायची आहे, त्यासाठी देवाचा आणि ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद तसेच वास्तव्याचे भान हे सगळं काही या मंगलाष्टकातून सांगण्यात येते। वधू आणि वराला त्यांच्या दाम्पत्य जीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा आहे। मंगलाष्टकाची सुरुवात स्वस्तिर स्त्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम असे म्हणून करतात। आपल्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात गणपतीचे नाव घेऊन करतात, त्यामुळे मंगलाष्टकांमध्ये विघ्नहर्त्याचे नाव प्रथम घेतले जाते। त्यानंतर गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा अशी सगळी नद्यांची नावे घेतात। गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या सगळ्या पवित्र नद्या आहेत। त्या नद्यांचे आशीर्वाद वधूवरांना मिळावेत तसेच नदी प्रवाही असते, दगडांमधून वाट काढत पुढे जाते। त्याचप्रमाणे या दोघांनी आयुष्यात पुढे जायचे आहे। किती संकट आले तरी त्यांवर मात करून आपले लक्ष्य गाठायचे आहे। अशा प्रकारे मंगलाष्टकांच्या प्रत्येक चरणात देवांचे नाव घेऊन त्यांना आवाहन करून वधूवरांसाठी त्यांच्यासाठी आशीर्वाद घेतला जातो। मंगलाष्टकांमध्ये शुभमंगल सावधान असे म्हणतात, त्यावेळी नातेवाईक वधूवरांवर अक्षता टाकतात। यातील सावधान शब्द महत्त्वाचा आहे। आपण सावधान हा शब्द केव्हा वापरतो? सावधान म्हणजे काय? सावध राहा, काळजी घ्या, पुढे संकट आहेत पण तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, तर त्यातून नक्की बाहेर पडाल। जबाबदारी स्वीकारण्याचा अलाराम म्हणजे सावधान असे म्हटले तरी चालेल। मंगलाष्टकांमध्ये सावधान हेच सांगते, वधू आणि वरा आता लक्ष दे, तुमचे ब्रह्मचर्य संपले असून आता तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करत आहात। त्याबद्दल असणाऱ्या जबाबदारीची जाणीव ठेवा। त्या जाणीवांचे कवन म्हणजेच मंगलाष्टके होय। या कवनामधून अतिशय सुंदर प्रकारे जबाबदारीची जाणीव वधूवरांना विवाह लागताना करून दिली जाते। गणेश मंत्र म्हणून ओळखला जाणारा पहिला मंत्र अडथळे दूर करणाऱ्या भगवान गणेश आशीर्वादासाठी पाठवला जातो। दुसरा मंत्र ज्याला गौरी मंत्र म्हणून ओळखले जाते, देवी गौरीचे आशीर्वाद मिळण्यासाठी पाठन केले जाते। प्रेम आणि सौंदर्य
प्रजनन यांचे मूर्त स्वरूप वरुण मंत्र म्हणून ओळखला जाणारा तिसरा मंत्र पाण्याची देवता भगवान वरुण यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आणि जोडप्यांना दीर्घ आणि समृद्ध विवाह जीवनासाठी आशीर्वाद देण्यासाठी पाठन केले जाते। चौथा मंत्र मृत्यूची देवता यमाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण प्रार्थना करण्यासाठी पाठ केला जातो। पाचव्या मंत्राचा पाठ पावसाचा देव इंद्राचा आशीर्वाद घेण्यासाठी जोडप्यांना समृद्धी मिळण्यासाठी केला जातो। सहावा मंत्र अग्नीची देवता भगवान अग्नीला आशीर्वाद घेण्यासाठी आणि जोडप्यांमधील मजबूत आणि उत्कट नातेसंबंधांसाठी प्रार्थना करण्यासाठी पठण केला जातो। विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळण्यासाठी आणि दीर्घ आनंद विवाह जीवनासाठी प्रार्थना करण्यासाठी सातव्या मंत्राचा पठण केला जातो। या जोडप्यांना चांगले आरोग्य आणि चैतन्य मिळावे यासाठी सूर्यदेव भगवान सूर्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आठव्या मंत्राचा पठण केला जातो। नवव्या मंत्राचा पठण चंद्राचा देव भगवान चंद्राचा आशीर्वाद घेण्यासाठी जोडप्यांना शांती मिळावी यासाठी केला जातो। देवतांचे गुरु भगवान बृहस्पती यांचा आशीर्वाद घेण्यासाठी 10व्या मंत्राचे पठण केले जाते आणि जोडप्यांना बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते। 11व्या मंत्राचा पठण केला जातो। भगवान शिव विनाश आणि परिवर्तनाची देवता या जोडप्यांना मजबूत आणि चिरस्थायी बंधनाचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रेमाची देवता भगवान कामदेव यांचा आशीर्वाद घेण्यासाठी 11व्या मंत्राचे पठण केले जाते आणि जोडप्यांना खोल आणि उत्कट प्रेमाचा आशीर्वाद मिळावा। भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान रुद्राचा आशीर्वाद घेण्यासाठी 13व्या मंत्राचे पठण केले जाते आणि जोडप्यांना सर्व अडथळे दूर करण्यासाठी शक्ती आणि धैर्य मिळते। 14वा मंत्र देवी सरस्वती ज्ञान आणि विद्येची देवी या जोडप्यांना बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचा आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी पाठ केला जातो। प्रकाशाच्या देवता भगवान भास्कराचा आशीर्वाद घेण्यासाठी 15व्या मंत्राचे पठण केले जाते आणि जोडप्यांना उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी आशीर्वाद दिला जातो। या जोडप्यांना सुंदर आणि सुशोभित घर मिळावे यासाठी स्थापत्य आणि कारागिराचे देवता भगवान विश्वकर्मा यांचा आशीर्वाद घेण्यासाठी 16व्या आणि शेवटचा मंत्र जपला जातो। शेवटी मंगलस्थळी हा एक पवित्र हिंदू धर्मग्रंथ आहे जो विवाह दरम्यान जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि वैवाहिक जीवन शुभ आणण्यासाठी पाठ केला जातो। मंगलस्थळ बनण्याचे 16वे मंत्र जोडप्यांना भविष्यावर खोलवर परिणाम करतात असे मानले जाते आणि ते भारतातील विवाह सोहळ्यात एक आवश्यक भाग मानले जाते। लग्नामध्ये मंगलाष्टका का म्हणतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।